सर साबडे बोल ना. एक डाऊट होता. हा बोल. भरती जवळ आली आहे आणि 2 टाइम प्रॅक्टिस चालू हा, आहे, बरोबर. त्यामुळे नाही का खूप विकनेस जाणवतोय. त्यासाठी अच्छा. सोल्युशन काही? बेटा काय असतं माहिती आहे का, तर भरती तर जवळ आली आहे. 1 टाइम प्रॅक्टिसमध्ये तुमचं कव्हर नाही होणार आहे, त्यासाठी 2 टाइम प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पण आता ॲक्च्युअलमध्ये काय म्हणतं का, तुम्ही वीक का पडतायत? कारण की एक स्पोर्ट्स प्लेअर निदान 3 ते 4 वेळेस प्रॅक्टिस करतो तरी सुद्धा तो वीक पडत नसतो. का? कारण की त्याचं डाईट तसं असतं. आणि तुमचं काय म्हणताय का, तुम्ही रनिंग करताय, भरतीच्या वेळेस काय होतात विद्यार्थी जनरली रनिंग करतात पण डाईट प्लॅन तसं ठेवत नाही. त्यासाठी बघा तुम्हाला कंटिन्युअसली डाईटमध्ये जी कॅल्शियम जास्त भेटणार तुमच्या बॉडीला, प्रोटीन विटॅमिन जास्त भेटणार असे पदार्थ तुम्हाला कंटिन्यू खायचे असतात. तेव्हा तुमचं परफॉर्मन्स चांगलं बेटर निघणार. नाहीतर तुम्ही जर डाईट प्लॅन जर व्यवस्थित ठेवला नाही ना, तुम्ही रनिंगमध्ये वीक पडत जाणार. ठीक आहे ना, जिथं परफॉर्मन्स अप व्हायचं ते वीक पडणार. त्यामुळे तुम्ही डाईटवरती फोकस करा. डाईट प्लॅन कसं असणार आहे, त्यामध्ये तुमचं दररोज सकाळी केळी, दूध वगैरे चालू ठेवायचं कंटिन्युअसली. नॉनव्हेज असेल तर अंडे वगैरे खाऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही आहे. व्हेज असेल तर तुम्ही घरात असलेले शेंगदाणे आणि गुळ सुद्धा कंटिन्यूमध्ये 2-3 वेळेस बरोबर खाऊ शकता. व्यतिरिक्त त्यानंतर तुमचं चना, मटकी, मूग, हरभरे वगैरे जे असतो ते तुम्हाला रात्री भिजू घालून सकाळी उठल्यानंतर ते खायचे. तिथून रनिंग होऊन गेले, रनिंग होऊन गेल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं आरामशी बसायचं, रिलॅक्समध्ये एक घास खायचा. त्याने काय होणार, अंगामध्ये जेवढी पण कमतरता आहे, जेवढे पण विटॅमिन्स डिफिशियन्सी आहे ते पूर्णपणे भरून निघणार. ठीक आहे. आणि पळताना तुमचा परफॉर्मन्स नेहमी अप चालणार. ठीक आहे. हो. चलो.